रामकृष्ण हरी पब्लिक. आज आपण चाललोय त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा मारण्याकरता. आता जवळजवळ 24 किलोमीटरची प्रदक्षिणा आहे. चला आता आपण तिकडे चाललेलो आहे. आता आपण निघालोय, सर्वजण सगळे तयारीत निघालेत. चला आता तिथे गेल्यावर पाहूयात तिथेही काय होतंय. आले आता पेट्रोल भरायला पेट्रोल पंपावरती. आता आपण जेवलोय, आता आपल्या गाडीला पण थोडं जेवलं पाहिजे. आलंय कंटाळा पण आलाय. चला हे काय मंडळी पण त्र्यंबकेश्वरला चाललेत, इथे जेवतात. चला आता आपण पुढे निघणार आहोत. त्र्यंबकेश्वरला आता आम्ही पोहोचलोय आणि आम्ही आमची गाडी पार्क करून आम्ही निघाले प्रदक्षिणेच्या मार्गासाठी. आमच्यासोबत आमच्या दिदी सरकार पण आहेत, ताईसाहेब पण आहेत आणि आमचे वाघमामा सुद्धा आहेत. आम्ही सर्वांनी प्रदक्षिणेसाठी सुरुवात केलेली आहे. जवळजवळ 42 किलोमीटरचा हा प्रवास आहे, ही प्रदक्षिणा आहे. चला आता पाहूया प्रदक्षिणेच्या वेळेस काय काय होतं. इकडे बघा, ही एक पोर आम्ही धरून आणलेली आहे. कोणी ओळखत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता पाहूयात पुढे काय होतं. सुरुवातीला मी 24 किलोमीटर बोललो, परंतु ही 24 किलोमीटरची नसून 42 किलोमीटरची आहे हे मला तिथे गेल्यावरती समजलं. सर्वजण मस्तपैकी चालत होते, काही हरिपाठ म्हणत होते, काही काकडा म्हणत चाललेलेच होते. ही म्हातारी बघा काठी घेऊन चालली. अजून चालायला 10 मिनिटं सुद्धा नाही झाली तरी काठी घेऊन चालली. ह्या मॅडम हरिपाठ ऐकत चालले. सर्वजण आनंदामध्ये हरिपाठ गात या ठिकाणी चालले होते, काही भजन म्हणत चालले होते. हे पहा, जवळजवळ 80 ते 85 वर्षाचे हे आजी आणि आजोबा या ठिकाणी दोघांचा हात धरून चाललेले होते. प्रेमाचं एक उत्तम उदाहरण आहे. हात सोडला नाही त्यांनी शेवटपर्यंत. आम्ही त्यांच्यासोबत होतो. आता चला पुढेही तुम्हाला दाखवतो. गेली 10 वर्ष हे आजोबा या ठिकाणी प्रदक्षिणा करतात. त्यांच्याशी आम्ही थोडीशी चर्चाही देखील केली. आनंदामध्ये दोघं एकमेकांचा हात पकडून या ठिकाणी चाललेले होते. वय आहे 85 आणि आजीचं आहे 80, परंतु त्यांना थकवा थोडासुद्धा जाणवत नव्हता. एकीकडे 80 वर्षाचे आजोबा आणि 85 वर्षाची आजी आणि ही आमची 28 वर्षाची ताईसाहेब. लगेचच दमली. काय करायचं काहीच समजत नाही. बघा आजी बाबा किती फास्ट चालले. बाबा त्यांना घेतो ना व्हिडिओ मध्ये व्हायरल करतो. बाबा जाहिरात करू तुमची. बाबांचं वय 82 आहे आणि आजीचं 75 आहे. तरी पण दणादण हात धरून चालले. आणि बघा ही 28 वर्षाची टोनगी अजून दबली आताशी. आजी आणि आजोबा एकदम फास्टमध्येच चाललेले आहेत. थोडेसुद्धा विश्रांतीसाठी ते थांबले नाही, कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की थांबलं की पाय अजूनच दुखतात, म्हणून ते चालतच राहत होते. आणि आमची ताई लगेच दमली. जवळजवळ आम्ही 8 किलोमीटर चालून आलोय आणि आमच्या ताई साहेब म्हणजे डॉक्टर विश्रांतीसाठी बसलेत. लईच दमलेत, मोक्कर दमलेत. आता काय सांगावं यांची तारा. बघा यांचा सुकलेला चेहरा आणि आमचा खुललेला चेहरा. आम्ही अजून दबलेलो नाही. आमचे दिदी साहेब पण अजून दबलेले नाहीयेत. आता आम्हाला चहाच ट्रेट या ठिकाणी डॉक्टर मॅडमने दिले. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांनाही सांगतो की आमच्या डॉक्टर मॅडम काही एकदा चहा प्यायला या. धन्यवाद. आता आम्ही गौतम ऋषीच्या पायथ्यापाशी आले. हे बघा थकलेले मुकलेले, लई थकले. यांचे पाय पण सुजले. यांचं काम नाही चालायचं पण चालत आहेत. आता काय करणार. इकडेही थकले नाही. काय खाती दगड खाते का काय काही कळत नाही. अजून दमली नाही. भरपूर अशी या ठिकाणी गर्दी होती आणि ट्रॅफिक जाम हे माणसांनीच केलेलं होतं. भरपूर लोक या ठिकाणी प्रदक्षिणेसाठी आलेले होते. जवळजवळ आम्ही 30 किलोमीटरचा प्रवास केला आहे आणि आता 5 ते 7 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. सकाळचे 7 वाजलेत आणि अजूनही आमचं प्रदक्षिणा काही पूर्ण झालेली नाही आहे. आता थोडंच 5 ते 6 किलोमीटर अजून बाकी आहे, मग आमची प्रदक्षिणा पूर्ण होणार आहे. पाय भरपूर दुखलेत. भरपूर असं चाललं आम्ही.
आता चेहरे बघा, पाय दुखले तरी पण खुललेले चेहरे. पण हे आमचे वाघमामा बघा, यांचे सुद्धा खुललेलं आहे. पण आमचे जे 2 मेंबर आहेत, आमचे डॉक्टर मॅडम आणि अनिशा, हे दोघांचे चेहरे सुरकुतलेत. कारण की यांना चालून चालून मोकार कंटाळा आलाय. आता बघा लय मागं राहिलेत. आता दिसणार तर नाही हे. हा दिसले. हे बघा, हे तोंड बांधून डाकू सारखे येणार आहे हे दोघी जणी. बघा एक तर लंगतच येते, काही अडचण नाही, एक फुगडी खेळते. आता काय आहे, तिचा पाय लचकल्यामुळे जरा तिला प्रॉब्लेम झाला म्हणून आम्हाला टाईम झाला. नाही तर आम्ही 5 वाजताच आमची प्रतीक्षा पूर्ण झाली असते. पण असो, टोटल 42 किलोमीटरचा प्रवास आम्ही हसत पार केलाय. शेवटचा टप्पा या ठिकाणी बाकी आहे. आता या ठिकाणी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आमची थोड्याच वेळात पूर्ण होणार आहे. मग आपण थोडंसं आराम करून मग घरी जाणार आहोत. त्याच्या आधी आपण कुशावर्तीवरती स्नान घालणार आहोत. दृष्टी पडतल ब्रह्मगिरी दया नाही येण्यापूर्वी या व्यक्तीप्रमाणे प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा तरी ही प्रदक्षिणा करायलाच पाहिजे. आणि मी सर्वांना सांगतो, तुम्ही पण एकदा ही प्रदक्षिणा पूर्ण अवश्य करा. आमच्या वागण्याचं आहे, अवश्य करा आणि केलीच पाहिजे. सर्वांचे चेहरे खुललेले होते, परंतु हे बघा आमचे डॉक्टर मॅडम हे तर पार लंगतच येतात. आता काय बोलावं. आणि ही एक इथं फोनवर बोलत चालली बा. हे बघा लंगडी मॅडम, लंगडे डॉक्टर. आता डॉक्टरांचा इलाज करायला आम्हाला डॉक्टर बोलायला लागणार आहे. पोरीला रोडमध्ये काही भेटत बा. बघा ही पोर आमच्या सोबत नाही बाबा, ही कोणी मी नाही ओळखी तिला. आणि ही बघा ही लंगडे डॉक्टर. डॉक्टरांना फोन केला, आता हे ट्रीटमेंट करायला येते. बघा कशी लंगत शिक्षणास सुरुवात केल्यापासून ते आता संपेपर्यंत म्हणजे संपत आली आहे. तरी पण आम्ही सगळ्यात आधीच राहिलेलो आहे, सगळ्यात पुढं आम्हीच राहिले. पण आमच्या डॉक्टर मॅडम एकदाही त्यांना जमलं नाही की सगळ्यात पुढं जावं म्हणून. आता हे आमची दिदी सगळ्यात आधीच पळत निघत होती. त्यांच्या पुढं आमचे वाघ मामा होते आणि सगळ्यात पुढं स्वतः विशाल महाराज होते. आता हे बघा लंगड्यात येतात. लंगडे डॉक्टर प्लस ताई आजी. ते घरूनच काठी घेऊन आले होते. म्हटले आता बाबा काठीच्या सहाऱ्याने चालायचे. पण आता काय सांगायचंय, हे काठी राहिली एका बाजूला आणि याचा पाय राहिला एका बाजूला. प्रदक्षिणा पूर्ण करून आम्ही आता डायरेक्ट गाडीमध्ये येऊन बसलो. भरपूर पाय दुखायला लागलेत. आता आम्ही पहिलं एक झोप काढणार आहे आणि मग जाणार आहे कुशावर्त तीर्थावरती स्नान करण्यासाठी. आता हे बघा आमची दिदी आल्या आवरायची तयारी. आता काय तशी एवढी काही झोप आलेली नाहीये, पण थोडीशी झोप काढलीच पाहिजे आणि मग आम्ही निघणार आहोत. एकदाची आमची 42 किलोमीटरची प्रदक्षिणा पूर्ण झाली. आम्ही चाललोय कुशावर्त तीर्थावरती स्नान करण्यासाठी. जाण्याची इच्छा तर नाहीये, पाय खूप जाम झालेत, एकदम पाय दुखतात, चालता पण येत नाहीये. पण तरी पण आता आपण चाललोय आंघोळीसाठी. तर चला तिथे गेल्यावरती आपण तिथलाही थोडासा व्हिडिओ घेऊयात आणि मग आपण आंघोळ झाल्यानंतर दर्शन करणार आहोत त्र्यंबक राजांचं आणि मग निवृत्तीनाथांचंही दर्शन घेऊन आपण आता मग रिटर्न जाणार आहोत. चला आता चालता येत नाही पण आता चाललंय कस तरी. चला पहिलं आता स्नान करून घेऊयात. प्रदक्षिणा मारून आमच्या डॉक्टर मॅडमचा पाय थोडा लचकला होता. मग लगेच तो लचका काढण्यासाठी आम्ही उत्तम बामणे यांच्याकडे आलो आणि मग हे बघा हिचा पायचा लचका आम्ही या ठिकाणी काढून टाकला. घरगुती उपाय म्हणजे आमचे उत्तम बामणे अतिशय मुरगळलेला पायसुद्धा सरळ या ठिकाणी ते करतात. नंतर आमच्या मळ्यामध्ये या ठिकाणी कार्यक्रम असल्या करणारे आम्ही त्या कार्यक्रमाला भेट देण्याकरिता आलो. इथे सर्व लँडिंग कंपनी उपस्थित होते. म्हटले महाराज आम्हालाही फेमस करा तुमच्या ब्लॉगमध्ये. म्हटलं काही हरकत नाही, तुम्हालाही फेमस करू. सनी म्हटलं बाबा मला काय फेमस करू नको, मला ऑर्डर यायच्या बंद होती. म्हटलं बाबा असं काही होणार नाही. नंतर आमचे ग्रामपंचायत सदस्य सतीशभाऊ काकडे या ठिकाणी आले होते आणि मग आम्ही जेवायला बसलो. इथे ही पोर 4 वेळा जेवली तरीसुद्धा 5 वेळा पंक्तीलाच बसली. जाऊ द्या, पोरच खाणारच. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. रामकृष्ण हरी.